हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य कशी बनवायची हे शिकणार आहोत. सहसा इंग्रजी वाक्य बनवताना विद्यार्थ्यांच्या बऱ्याच चुका होतात. कारण ही तसंच आहे, कारण मराठीमधील वाक्य बनवण्याचा पॅटर्न आणि इंग्रजीमधील वाक्य बनवण्याचा पॅटर्न हे दोन्हीही वेगळे आहेत. इंग्रजीमध्ये वाक्य बनवण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तीन गोष्टींची आवश्यकता असते. आणि बऱ्याच वेळेला तर केवळ सब्जेक्ट आणि वर्ब या दोन गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा आपल्याला वाक्य बनवता येतं. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद आणि त्यालाच इंग्रजीमध्ये दुसरा शब्द आहे तो म्हणजे ॲक्शन वर्ड, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. या तीन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपल्याला इंग्रजीमध्ये सहज सोप्या पद्धतीने वाक्य बनवता येतील. तर पहिल्यांदा आपल्याला लागणारी गोष्ट आहे ती म्हणजे सब्जेक्ट. इंग्रजीमध्ये बरेच सब्जेक्ट आहेत, ते आपण पाहूयात. आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव. या सब्जेक्टचा वापर करून आपण अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य बनवू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे वर्ब. वर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड. आणि त्यानंतर लागणार आहे ऑब्जेक्ट. तर आपण या प्रत्येक सब्जेक्ट पासून एक एक वाक्य बनवूयात, म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचतो. आय रीड अ बुक या वाक्यामध्ये आय हे सब्जेक्ट आहे, रीड हे वर्ब आहे आणि वर्बच्या नंतर राहिलेला भाग म्हणजेच अ बुक हे ऑब्जेक्ट आहे. वी राईट अ लेटर. आम्ही पत्र लिहितो. यू ईट ॲन ॲपल. तू सफरचंद खातोस. दे प्ले फुटबॉल. ते फुटबॉल खेळतात. ही गोज टू स्कूल. तो शाळेला जातो. शी थ्रोज अ बॉल. ती चेंडू फेकते. इट रन्स फास्ट. ते वेगाने धावते. अमोल ओपन्स द डोअर. अमोल दरवाजा उघडतो. आता यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की पहिले जे चार सब्जेक्ट आपण पाहिलेत, जसे की आय, वी, यू आणि दे, या सब्जेक्टचा वापर करताना आपल्याला जे वर्ब वापरायचं आहे त्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लावण्याची गरज नाहीये. आणि जर आपण पुढचे जर सब्जेक्ट वापरले जसे की ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, तर आपल्याला त्या सब्जेक्टच्या पुढे येणाऱ्या वर्बला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागतो, तरच आपलं वाक्य हे अर्थपूर्ण बनतं. तर इंग्रजीमध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या तीन गोष्टीचा वापर करून अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने वाक्य बनवू शकतो. तुम्हीही घरी प्रॅक्टिस करा आणि वाक्य बनवण्याची ही पद्धत खरीच तुम्हाला सोपी वाटली का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.